Good evening, Isha. Yes, good evening, everyone. Chalo, we were in the quadratic equations. Yes. Okay, please tell me, have you solved all the questions from the NCERT textbook so that I can take the extra questions? Means ये अगर आपके सॉल्व करके हो चुके हैं तो मैं दूसरे क्वेश्चंस एक्स्ट्रा वाले ले लेती हूँ सो दैट आपको थोड़ा सा कुछ नया करना पड़ेगा. ओके, चलो ठीक है. I'll take mixed questions. X cube minus 4x square minus x plus 1 is equal to x minus 2 whole cube is there. And we need to check whether this is quadratic equation or not. We need to check whether this is quadratic equation or not. So, बताओ. It is not a quadratic equation. Yes. कधी कधी ना पूर्ण सॉल्व्ह न करता सुद्धा कळतं आपल्याला किती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. कारण होणार आहे काय इथे ए मायनस बी होल क्यूब जेव्हा तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करणार तेव्हा त्यामध्ये एक्स क्यूब येणार इथे. ए क्यूब म्हणजे तुमचा एक्स क्यूब येणार. बरोबर आहे का. सो मी तरी सॉल्व्ह करून दाखवते. ऍक्च्युली ओरली पण कळतो की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. ए क्यूब ए मायनस बी होल क्यूब. ए मायनस बी होल क्यूब असतो ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. बरोबर. सो ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. सो हा एक्स क्यूब जाणार आहे. म्हणजे एक्स क्यूब वाली टर्मच राहणार नाही. एक्स क्यूब वाली टर्म राहणार नाही कुठेही. म्हणजे पूर्ण एक्स स्क्वेअर मध्येच कन्वर्ट होणार आहे. सो दॅट्स वाय दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर का आदित्य. ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. अल्टरनेट प्लस मायनस साइन असतात.
आणि मग मी जर हे सगळे टर्म्स, आता हे झालं -4x² -x+1, इकडे झालंय तुमचं -6x², इथे झालंय तुमचं 4 3 12x -2³ is 8. If I take all the terms to the one side, so that will be plus 6x² minus 12x plus 8. Every sign will change. Okay. Sometimes this question can be like this also, that convert into the standard form and then solve. So you must know the calculations, the formula, and you have to simplify it. So that will be 6x² minus 4x² is 2x², minus 1x minus 12x is minus 13x, 1 plus 8 is 9, and yes, it is quadratic equation. Got it? सपोज इथे नुसता x³ नुसता x सोडून 1x सोडून 2x 3x असा कुठला पण नंबर असता तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नसती. कारण इथे 1x³ आहे. मला माहित होतं की 1x³ येणार आहे, त्या 1x³ सोबत तो कॅन्सल होणार आहे, म्हणून लगेच आपल्याला कळालं की x³ तर जातो इथे. ओके. मीन्स समटाइम्स तुम्हाला फक्त ओळखायला जरी लावलं, एमसीक्यूज पॅटर्न जरी असला, ओळखायला जरी लावलं, तरी तुमची ही टर्म आणि ही टर्म सेम येते का नाही तुम्ही अनालाइज करू शकता मेंटली. इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही कम्प्लीट सॉल्व करायला पाहिजे तिथे. ठीक आहे. इन केस ऑफ एमसीक्यूज आय एम टेलिंग यू. चलो इथे मला सांगा, चुकून तरी x³ वगैरे काही येणार आहे का? मला फक्त एवढं चेक करावं लागणार आहे की x² ची टर्म 0 व्हायला नको. x³ तर येणार नाहीये हे पक्का आहे, क्योंकि 2 ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये x² येणार आहे हायएस्ट टर्म. पण फक्त मला हे चेक करायचंय की x² चा कोएफिशियंट 0 तर येत नाहीये ना. सी ओरली दिस विल बी 2x² ना, and this will be x², and when we subtract it, 2x² minus x², there will be 1x² ना. So x² बचने वाला है. सी जर इथे 2 नसता ना, इकडे x² तिकडे पण x² गेला असता म्हणजे स्क्वेअर वाली टर्म आली नसती. अशा वेळेस ती क्वाड्रॅटिक इक्वेशन नसली असती. पण 2x into x 2x² आणि इकडे 1x², सो यस x² बचने वाला है. तो आप इसको ओरली भी गेस कर सकते हो, बट जरा प्लीज सॉल्व करके मुझे इसको क्वाड्रैटिक इक्वेशन में बना के दिखाओ. सगळ्यांना समजतंय मी काय बोलतेय?
2x² ओके मायनस 6x असं डायरेक्ट जमतं. x -3 येतो हो. 2x² मायनस 6x मायनस x मायनस मायनस प्लस 3 असं डायरेक्ट जमतं का? x² मायनस x पहिला x ने या दोघांना मल्टिप्लाय करून घ्यायचं. x² मायनस x प्लस 5x मायनस 5 आणि मग मला कळतंय की इथे 2x इथे सगळे टर्म मी इकडे आणणार किंवा आधी हे सॉल्व्ह करून घेते. मायनस 7x प्लस 3 करा तुम्ही पुढची टर्म पुढची स्टेप. मायनस 6x मायनस 1x इज मायनस 7x मायनस x प्लस 5x 5x मधून 1x गेले पॉझिटिव्ह 4x मायनस 5 शिफ्ट ऑल द टर्म्स टू दिस साइड. सो काय झाली मग 2x² मायनस 7x प्लस 3 मायनस x² मायनस 4x प्लस 5 इक्वल टू 0. सगळे साइन मी चेंज केले. बरोबर आहे. येस ओके. इथेच तुम्ही मायनस x कॅन्सल करू शकता. तसं पण करू शकतो राईट. 2x² मायनस x² इज 1x². मायनस 7 मायनस 4 इज मायनस 11x. बरोबर. 3 प्लस 5 इज 8 इक्वल टू 0. सो येस आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेली आहे. आणि समजा हे असं असलं असतं x प्लस 3 x मायनस 5 इक्वल टू x मायनस 1 इंटू x प्लस 7 तर मला ओरली फक्त बघून सांगा ही क्वाड्रॅटिक इक्वेशन असते का? आदित्य म्हणतोय नो. येस बाकीच्यांना काय वाटतंय ही क्वाड्रॅटिक इक्वेशन असली असती? नाही. का बरं? रिझन काय? रिझन काय? x² कॅन्सल झाला असता. इथे पण x² इथे पण x² तो कॅन्सल झाला असता म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसते. राईट. ठीक आहे. ओरली बघून तुम्हाला आधी गेस करता येते पहा. x प्लस 2 होल क्यूब आणि 2x इंटू x² मायनस 1 ही क्वाड्रॅटिक इक्वेशन असते का? डोंट डू गडबड. टू एक्स प्लस 1 होल क्यूब इक्वल टू 2x इंटू x² मायनस 1. आदित्यला काय वाटलं की 2x इंटू x² 2x क्यूब आणि इथे पण 2x क्यूब. इथे 2x क्यूब नाही आदित्य. इथे तू 2x होल क्यूब करणार जेव्हा सॉल्व्ह करणार म्हणजे हा 8x क्यूब होईल आणि हा सॉरी हा म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीच आहे ओव्हरऑल. राईट. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. आणि हा इकडे 2x क्यूब येतो सो x क्यूब राहतो इथे. ओके करेक्ट. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Yes, do you all have a textbook in front of you? Can you see exercise 4.1? Okay. So question number 2 दिसतोय तुम्हाला आता. Represent the following situations in the form of quadratic equations. Word problems are there. 1, 2, 3, 4. 4 word problems are there. We need to form a quadratic equation from that. Correct?
चलो, द एरिया ऑफ अ रेक्टेंगुलर प्लॉट इज 528 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ अ रेक्टेंगुलर प्लॉट इज 528 मीटर स्क्वेअर. जे गिवन आहे ते पहिलं लिहिलं. द लेंथ ऑफ द प्लॉट इज 1 more than twice its breadth. The length of a plot, length of the plot is 1 more म्हणजे 1 plus than twice its breadth असं दिलंय. बघा बरोबर आहे. आता सगळ्यात पहिला स्टुडंटना कन्फ्युजन होतं की एक्स वाय कधी घ्यायचं आणि नुसता एक सिंगल व्हेरिएबल एक्स कधी घ्यायचा. म्हणजे लिनियर इक्वेशन्स मध्ये सुद्धा वर्ड प्रॉब्लेम होते. तिथे तुम्ही एक्स आणि वाय घेत होते लेंथ आणि ब्रेथ आलं की, पण इथे तुम्ही लेंथ ब्रेथ आलं तरी इथे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायची आहे. वर्ड प्रॉब्लेम बघितल्यावर तो कळणार कसा की ते क्वाड्रॅटिक आहे का ते लिनियरचं आहे. बरोबर आहे. सो एक्स वाय कधी घ्यायचा किंवा नुसता एकच व्हेरिएबल कधी असतो याच्याबाबत थोडंसं कन्फ्युजन असेल तर ते बघा. म्हणून मी पहिला इथे लेंथ इक्वल टू ट्वाइस ऑफ ब्रेथ प्लस 1 मोर दॅन असं दिलंय त्याने. मग जर मला लेंथ इक्वल टू हे अशी कंडिशन दिली आहे तर मी याला एक्स समजणार. ठीक आहे, मी ब्रेथला एक्स समजला म्हणजे माझी लेंथ झाली 2x + 1. लेंथ झाली माझी 2x + 1 म्हणजे मला लेंथ पण मिळाली आणि ब्रेथला मी एक्स मानलाय. मला लेंथ पण मिळाली आणि ब्रेथला तर मी एक्स मानलाय. लेट ब्रेथ इक्वल टू एक्स, लेंथ इक्वल टू 2x + 1. कळालं का काय केलं? सगळ्यात पहिला त्यांनी दिलेली कंडिशन लिहिली, लगेच मी इथं बीला 2x कन्सिडर केला, लेंथ मिळाली मला. आणि मला माहितीये की एरिया ऑफ रेक्टँगल असतो लेंथ इंटू ब्रेथ. मग लेंथ मिळाली आहे मला 2x + 1, ब्रेथ आहे x आणि एरिया दिलाय 528. सो नो नीड ऑफ अनदर व्हेरिएबल फॉर लेंथ. हा म्हणजे मी मुद्दाम काय केलं की मी बीइंग अ स्टुडंट तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवते. तुम्ही काय केलं असतं, लेंथ इज 1 more than twice its breadth असं मुद्दाम मी आधी लेंथ ब्रेथ असे शब्द लिहिले. मग मी काय केलं, याला एक्स कन्सिडर केलं तर मला कळालं की लेंथच मिळाली मला डायरेक्ट. म्हणजे ब्रेथला मी एक्स कन्सिडर केला, मला लेंथच मिळाली म्हणजे एकाच व्हेरिएबल मध्ये आहे. कळालं? ओके. सो एरिया ऑफ अ रेक्टँगल असा आला, तुमची क्वाड्रॅटिक इक्वेशन झाली 2x² + x = 528. तर आता कळणार कसं की आम्हाला मग इथे एक्स वाय घ्यायचं नाहीये. जेव्हा एका कंडिशनवर दुसरी कंडिशन डिपेंडंट दिलेली असते, इथे डिपेंडंट आहे लेंथ इज 1 more than twice its breadth आणि एकच कंडिशन म्हणजे एकच आहे, दोन वेगवेगळ्या नाही. कारण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी 2 इक्वेशन लागतात ना, 2 कंडिशन दिलेल्या पाहिजे ना. बरोबर आहे का? इथं फक्त एकच कंडिशन दिलेली आहे म्हणजे एकच इक्वेशन आहे. हा, दॅट्स वाय आपल्याला कळतं की इथे एकच व्हेरिएबल आहे. जर एक्स आणि वाय मधली इक्वेशन असेल तर आपल्याला 2 कंडिशन लागतात, 2 इक्वेशन लागतात लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे नीट व्यवस्थित वर्ड प्रॉब्लेम समजून घेतला तर आपल्याला कळतो की काय फरक असतो, काय सिमिलॅरिटी असते. समजलं का? आणि म्हणून तुमची क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाली 2x² + x - 528 = 0. इकडे लिहिण्याऐवजी फक्त मी इकडे लिहिते, संपलं. बघा, मी आधीच हे नव्हतं लिहिलं की लेट बी = x. मी आधी पुढे आले मग परत वरती गेले. ओके.
म्हणजे जनरली टीचर कसं लेट दिस इज इक्वल टू धिस, दिस इज इक्वल टू धिस. पण बिईंग अ स्टुडंट मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला की समजा मला कळत नाहीये की मी इथे 2 व्हेरिएबल घ्यायचे काय, मी आधी दिलेली कंडिशन लिहिली, नंतर मी वरती लेट बी इक्वल टू एक्स केलं. चलो दुसरं. परत एकच कंडिशन आहे. द प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स इज 306. आणि मग आपल्याला ते इंटिजर्स काढायचे. द प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स इज 306. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक येणारे नंबर्स, बरोबर. पहिला नंबर जर 1 आहे तर दुसरा नंबर 2च पाहिजे तर ते कॉन्झिक्युटिव्ह आहे. पहिला नंबर जर 4 आहे तर दुसरा नंबर 5 पाहिजे तर ते कॉन्झिक्युटिव्ह आहे. पहिल्या नंबरला मी इन जनरल एक्स समजला तर दुसरा नंबर एक्स प्लस 1, वाय प्लस 1, बिकॉज पॉझिटिव्ह इंटिजर असा शब्द आलाय, व्यवस्थित पॉझिटिव्ह इंटिजर असा शब्द आलाय, म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर स्टार्ट होतात 1 पासून. ओके, म्हणून मी +1 ऍड करते. सो एक्स एक्स प्लस 1. ओके, लेट दोज कॉन्झिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर्स आर एक्स कॉमा एक्स प्लस 1. इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही एक्सच मानला पाहिजे. तुम्ही एक्स वाय झेड काही पण लिहू शकता. ओके, पी क्यू हे पण लिहू शकता. सो बाय गिव्हन कंडिशन, काय कंडिशन दिली आहे की प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह पॉझिटिव्ह इंटिजर इज 306. समजलं का सगळ्यांना? आणि मग तुम्हाला फक्त हे सॉल्व्ह करायचंय. वी हॅव टू स्टार्ट विथ एक्स ओनली अँड नॉट एक्स प्लस 1. ठीक आहे, जर तुम्ही एक्स प्लस 1 ने स्टार्ट केलं तर तुमचा पुढचा नंबर मग एक्स प्लस 2 असेल कॉन्झिक्युटिव्ह. एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2 306 असेल. जनरली स्टार्ट विथ द एक्स, बरोबर आहे. जनरली एक्स ने स्टार्ट होतो. जर एक्स प्लस 1 ने स्टार्ट केला तर त्याच्या पुढचा तुझा पॉझिटिव्ह इंटिजर एक्स प्लस 1 असेल. बर, समजा त्यांनी म्हटलं असतं की कॉन्झिक्युटिव्ह ऑड इंटिजर, तर काय केलं असतं तुम्ही? कॉन्झिक्युटिव्ह ऑड इंटिजर पहिला आहे समजा एक्स, इंटिजर पॉझिटिव्ह इंटिजर चालू होतात 1 पासून. तुमचा कॉन्झिक्युटिव्ह ऑड इंटिजर काय असणार? नाही, सुरुवात एक्स नेच बाळा आदित्य. परत एक्स प्लस 2 असतं, बरोबर आहे. ओके, जर पहिला एक्स आहे आणि त्यांनी नुसता पॉझिटिव्ह इंटिजर न म्हणता पॉझिटिव्ह ऑड इंटिजर म्हटला असता तर हा जर समजा मी 1 घेतला पहिला नंबर तर 1 + 2 3 ना, म्हणजे दुसरा नंबर माझा एक्स प्लस 2 असला असता ऑड पॉझिटिव्ह इंटिजर. जनरली आपण पॉझिटिव्ह इंटिजर म्हटलं की मग 1 ने स्टार्ट करणार ना आदित्य, म्हणून मी 1 ने स्टार्ट केला. आणि सक्सेसिव्ह ऑड इंटिजर, कॉन्झिक्युटिव्ह ऑड इंटिजर म्हणजे त्याच्या आधीचा पण ऑडच असेल ना, 1 असेल. कॉन्झिक्युटिव्ह निगेटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर म्हटलं असतं आपण तर मग पहिला जर मी एक्स मानला तर दुसरा एक्स -2 घ्यावा लागेल मला. रिया, आदित्यचा क्वेश्चन आदित्यला कळाला आधी की जर एक्स मला कॉन्झिक्युटिव्ह ऑड इंटिजर पाहिजे तर 3 च्या आधीचा नंबर 1च असणार आहे ना. हाऊ आय कॅन टेक दॅट एक्स इक्वल टू 2. ठीक आहे. हा, आता इव्हन इंटिजर म्हणजे आय विल कम बॅक टू द रियाज क्वेश्चन ऑल्सो. आता सपोज इव्हन इंटिजर म्हटलं असतं तर काय केलं असतं? समजा पहिला एक्स आहे, दुसरा इव्हन इंटिजर काय असला असतं?
x+2, कारण माझा हा 2 आहे ना आता. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन इंटिजर म्हणजे माझा हा 2 आहे. कॉन्झिक्युटिव्ह ऑड म्हटलं तर हा 1 हा 3 आला पाहिजे म्हणून x+2. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन इंटिजर म्हणजे x माझा 2 आहे, मग पुढचा इव्हन 2+2 असणार आहे. इथे पण x+2 येणार आहे. समजा काहीच नाही कंडिशन दिली आहे, नुसतं पॉझिटिव्ह इंटिजर दिलंय, मग मी 1 ने सुरुवात करणार. 1च्या पुढचा नंबर 1+1 2. कळतंय? इव्हन म्हटलं की 2 4 आला पाहिजे, ऑड म्हटलं की 1 3 आला पाहिजे. येस. आता रियाच ना, हा रियाचा प्रश्न की कॉन्झिक्युटिव्ह निगेटिव्ह असेल तर काय. आता इंटिजर म्हणजे काय, 0, इकडे 1 2 3 असे, आणि इकडे -1 -2 -3 असे. 0 हा नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह आहे. मग समजा मी कॉन्झिक्युटिव्ह इव्हन इंटिजर कॉन्झिक्युटिव्ह निगेटिव्ह नंबर म्हणाले तर माझा पहिला नंबर हा x-1 असणार आहे माझा, म्हणजे हा x माझा -1 असणार आहे. तर पुढचा कॉन्झिक्युटिव्ह तुमचा काय होईल, x-1 -1 -1 -2. बरोबर आहे का? पहिला नंबर माझा -1 असणार आहे, त्याच्यानंतरचा नंबर -1 -1 -2 म्हणजे x-1 असणार. सो तो नंबर त्या x ला कन्सिडर करायचा, म्हणजे कळतं लगेच, पाठ करायची गरज नाही. ऑड म्हटलं की x ला 1 समजायचं, इव्हन म्हटलं की x ला 2 घ्यायचा, निगेटिव्ह कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर म्हटलं की x ला -1 घ्यायचा. गॉट इट? चलो, सो याची इक्वेशन काय आली, x² + x = 306, x² + x - 306 = 0. चलो पुढचा क्वेश्चन करा, तिसरा. येस, काय कंडिशन दिली आहे, रोहन्स मदर इज 26 years older than him. ठीक आहे बाबा. The product of their ages 3 years from now, म्हणजे 3 वर्षानंतर, will be 360. येस, कुणाचं एज आपण आता त्यांनी दिलंय की रोहनची आई रोहनपेक्षा 26 years ओल्ड मोठी आहे, म्हणजे रोहनच्या आईची कंडिशन दिली आहे. हा म्हणजे मी समजा रोहनची आई आहे, मी रोहनपेक्षा 26 years मोठी आहे, मग कशामध्ये 26 ऍड करू मी, एक्स मध्ये. म्हणजे ते एक्स कोण आहे, रोहन आहे. राहुल आहे का, रोहन. हा, रोहनचं एज इक्वल टू एक्स, आणि मग त्याच्या मम्मीचं एज आलं x + 26.
मदर्स एज, मदर 26 इयर्सने मोठी आहे ऑब्विसली, प्लस 26. आणि मग 3 वर्षानंतर त्यांच्या एजचं प्रॉडक्ट येणार आहे 360. आता 3 वर्षानंतर याचं वय किती होईल रोहनचं? आफ्टर 3 इयर्स फ्रॉम नाऊ, 3 इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे आफ्टर 3 इयर्स रोहन विल बी x+3, बरोबर. आणि आफ्टर 3 इयर्स रोहन्स एज विल बी x+3 and mother's age will be x+26+3, x+29. अँड गिव्हन काय दिलंय? बाय गिव्हन कंडिशन की त्यांच्या एजचा प्रॉडक्ट x+3 आणि x+29, त्यांच्या एजचा प्रॉडक्ट आहे किती दिलाय? 360. कळालं का व्यवस्थित? 360 आहे ना? देन फाइंड रोहन्स एज. म्हणजे फाइंड नाही, वी वुड लाईक टू फाइंड रोहन्स प्रेझेंट एज अँड हाऊ विल यू सॉल्व. वी हॅव टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हिअर. So tell me, what will be the quadratic equation? एक्स कॉमन कशाला घ्यायचा? एक्स कॉमन नाही घ्यायचा. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 29, 29x. 3 इंटू एक्स, 3x. सगळं प्लस असल्यामुळे सायन्सचं काही कन्फ्युजनच नाही. 29 3 87 is equal to 360. So x square plus 32x, 87 minus 360. How much? 87 minus 360. मी 87 मायनस 360 केलं. तुम्ही 360 मायनस 87 तिकडे पण करू शकता. मग तुमचं तिकडे येईल 360 मायनस 87 म्हटलं तर. आणि जर इकडे केलं तर मी इकडे घेतला -273 आहे का? ओके. एक्स स्क्वेअर प्लस 32x मायनस 273 इक्वल टू 0. तुम्ही ऑब्व्हियसली 360 मायनस 87 करणार, पण इकडे आल्यामुळं मायनस आलं. Yes, done. चलो, लास्ट क्वेश्चन होता. ट्रेन ट्रॅव्हल्स
डिस्टन्स ऑफ 480 किलोमीटर, डिस्टन्स ट्रेन 480 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करणार आहे ऍट अ युनिफॉर्म स्पीड. आता युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय? युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय सांगा मला. कॉन्स्टंट स्पीड. ओके, युनिफॉर्म स्पीड म्हणजे कॉन्स्टंट स्पीड. कॉन्स्टंट म्हणजे सेम, सेम म्हणजे एकच सिंगल व्हेरिएबल. ओके, सेम व्हेरिएबल असं आपण समजून घ्यायचं. सो याचा अर्थ स्पीड इक्वल टू एक्स. येस, इट इज कॉन्स्टंट, नॉट चेंज, चेंज होणार नाही. आणि म्हणजेच तो एकच व्हेरिएबल जो आहे तोच घ्यायचा. याचा अर्थ तुम्ही स्पीड इक्वल टू एक्स घ्यायचा. ओके, कारण तो एक्स तुमचा इथे असं समजून घ्यायचं आहे की तो जो व्हेरिएबल आहे ऍक्च्युली की तो एकच आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी a train travels at a distance of 480 kilometer at a uniform speed. म्हणजे एक ठराविक स्पीडने जाते 480 किलोमीटरने. इफ द स्पीड हॅड बीन 8 किलोमीटर पर आवर लेस, इट टेक्स 3 hours more to cover the same distance. चलो, सगळ्यात पहिला, डू यू नो रिलेशन बिटवीन टाइम, डिस्टन्स अँड स्पीड? डू यू नो रिलेशन बिटवीन टाइम, डिस्टन्स अँड स्पीड काय आहे? त्यांनी जी कंडिशन दिली आहे की बाबा काय कमी केलाय, स्पीड कमी केलाय, स्पीड कमी केल्यावरची कंडिशन दिली आहे म्हणून स्पीडला आपण एक्स कन्सिडर केला. तर टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, TDS, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, किंवा डिस्टन्स इज टाइम इंटू स्पीड आणि स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. लक्षात ठेवताना थोडस काहीतरी याच्याने लक्षात ठेवा. आता TDS, मी TDS ने लक्षात ठेवते, किंवा काही जण असं लक्षात ठेवतात D इक्वल टू ST डस्ट, D इक्वल टू ST डस्ट असं पण लक्षात ठेवतात. म्हणजे लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. म्हणजे एनी हाऊ टाइम इक्वल टू झाला डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. मग त्यांनी काय म्हटलंय की एवढा डिस्टन्स 480 किलोमीटर कव्हर करा विथ एक्स स्पीड, एवढा टाइम लागला. म्हणजे टाइम मिळाला तुम्हाला 480 अपॉन एक्स. 480 किलोमीटर जाण्यासाठी त्या ट्रेनला या स्पीडने एवढा वेळ लागला. टाइम आला 480/6x. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हणालंय की ट्रेनचा स्पीड 8 किलोमीटर पर आवर कमी केला. त्या ड्रायव्हरने ट्रेनचा स्पीड कमी केला. ट्रेन्स स्पीड reduced by 8 किलोमीटर पर आवर. म्हणजे आता स्पीड झालाय ट्रेनचा x-8. ट्रेनचा स्पीड 8 किलोमीटर पर आवर ने कमी केला, कारण स्पीड तर किलोमीटर पर आवर नेच मोजतात ना. तर ते कमी झाला. आता काय झालं मग? तर आता तुमचा if the speed had been 8 km per hour less, it would taken 3 hours more to cover the same distance. फक्त 8 किलोमीटर पर आवर ने स्पीड कमी केला तर त्या ट्रेनला 3 तास जास्त लागणार आहे पहिल्यापेक्षा. आता विचार करा स्टोरी. ट्रेन मध्ये तुम्ही चाललाय, एवढ्या स्पीडने ट्रेन चालली आहे, तुम्हाला एवढं डिस्टन्स कव्हर करायचंय, हा स्पीड आहे, तुम्हाला एवढा वेळ लागणार आहे असं तुम्ही पहिला इमॅजिन केलं. ठीक आहे. झालं काय? तर ड्रायव्हरने स्पीड कमी केला. स्पीड कमी केला. आता तुमचा 480 अपॉन x-8 हा झाला ना.
तुमचा टाइम झाला 480/x लागणार होता वेळ, आता झाला 480/x-8. म्हणजे काय हे काय आहे तर पहिल्यापेक्षा 3 तास जास्त लागणार आहे तुम्हाला पोहोचायला. हा काय आहे? हा 480/x-8 म्हणजे पहिला जेवढा वेळ लागणार होता त्यापेक्षा 3 तास आता जास्त लागणार आहेत. कळतंय का? पहिला जेवढा वेळ लागणार होता त्यात आता 3 तास जास्त तुम्हाला वेळ लागणार आहे. सुरुवातीला जी वेळ लागणार होती त्यात आता 3 तास जास्त वेळ लागणार. नवीन जो तुमचा टाइम आलाय स्पीड x-8 केला तर तुम्हाला 3 तास जास्त वेळ लागतो. समजा स्पीड वाढवला असता त्याने ट्रेन लवकर पोहोचली असते 2 तास आधी. समजा स्पीड वाढवलाय 8 km/h ने वाढवलाय म्हणजे मी x+8 केलं असतं, म्हणजे इथे x+8 आलं असतं आणि 2 तास आधी पोहोचतीये म्हणजे -2 आला असता. 2 तास आधी पोहोचतीये ट्रेन म्हणजे हा जो वेळ आहे तो 2 तासांनी कमी झाला पहिल्यापेक्षा. कळालं का? पहिला वेळ 8 km/h स्पीड कमी केल्यानंतरचा वेळ, पहिला वेळ आणि नंतरच्या वेळामध्ये 3 तास ऍड करावे लागतील मला. बरोबर आहे? सॉरी, पहिला जी वेळ मी ठरवली होती आता त्यात 3 तास मला ऍड करावे लागले तर मी पोहोचणार. तेवढा वेळ मला आता लागणार. इमॅजिन करू शकता हे पूर्ण व्यवस्थित. आपण ट्रेनमध्ये बसलोय आणि आपण मम्मीला सांगितलं की बाबा 7 वाजता बसलोय, मी 10ला पोहोचेन. कारण आपण ट्रेनचा स्पीड तेव्हा बघितला आणि ट्रेन चांगल्या स्पीडने चालली, 3 तास पोहोचणार आहे 3 तासात. झालं मध्येच की ट्रेनचा स्पीड कमी झाला, तुम्ही लगेच डोक्यात कॅल्क्युलेशन करता, अरे यार आता 10 नाही वाजणार, आता आपल्याला वेळ लागणार. बरोबर आहे? 1 तास लेट जाणार आपण, 1 तास आपल्याला उशिरा जाणार. म्हणजे पहिला जे तुम्ही 3 तास वेळ ठरवला होता 3 तासात जाणार म्हणून, आता तुमच्या त्या 3 तासात 1 तास ऍड झाला. बरोबर आहे? म्हणजे हा जो दुसरा वेळ आहे तो तुम्हाला कळाला की तो 4 तास लागणार आहे. आता तुम्ही पहिल्याच्या 3 तास 1 तास ऍड केल्यावर तुमचा तो दुसरा टाइम आला. चलो, खूप डिस्कस केलं, खूप वेळ झाला, म्हणजे गेला असेल डोक्यात. आहे हो, ठीक आहे, समजलं का? नवीन वेळ ही पहिल्या माझ्या 3 तास ऍड झाले. आता ही कशी सॉल्व्ह करायची? नवीन वेळेत पहिल्या वेळेमध्ये 3 तास ऍड होऊन नवीन वेळ मिळालेली आहे. हाऊ विल यू सॉल्व्ह दिस? आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायची आहे. 480/x-8 -480/x = 3. हा मी इकडे शिफ्ट केला. काय करू? काय कॉमन काढायला पाहिजे का मी? येस, शॅल आय टेक समथिंग कॉमन? 480 कॉमन, बरोबर आहे. (480/x) नाही, फक्त 480. You cannot separate this x from 8 Darya. So you can just take 480 common. So 1/x minus 8 minus 1/x. You cannot separate this x is equal to 3. Yes, आता आतमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन
कारण ही वेगळी टर्म आहे, ही वेगळी टर्म आहे. दिस इज कनेक्टेड हिअर एक्स मायनस 8. इथे याच्यात हे ऍड झाले. दिस इज 2 डिफरंट टर्म्स. This is one term only. X minus 8 is a one term. You cannot separate that. Okay? So, we will cross multiply here. X minus 8 upon x into x minus 8 is equal to 3. मी काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना मी केअरफुल राहिले की x मायनस 8 घेताना मी ब्रॅकेट ठेवला. ब्रॅकेट का ठेवला? कारण मायनस नंतर कधी पण साइन बदलतात. आय शुड पुट ब्रॅकेट. बरोबर आहे? तुम्ही x मायनस 8 लिहिलं दॅट विल बी रॉंग. यू हॅव टू पुट ब्रॅकेट हिअर. आता झालं काय? 480 ऍज इट इज. x मायनस प्लस 8 अपॉन x square minus 8x equal to 3. Am I right? Are you getting the calculations properly? कोण एवढा लेट जॉईन करायला लागले? Now what to do? Tell me. What should I do next? This x will get cancelled here. Yes. आता मला सांगा जरा, तो जो मी 480 लिहिलाय तो 480 हा 8चा आहे, फक्त न्यूमरेटरचा आहे का डिनॉमिनेटरचा पण आहे? प्लीज टेल मी. कारण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे मिस्टेक करताना पाहिलंय. 480 हा फक्त 8 ला मल्टिप्लाय होतो का x² मायनस 8x ला पण होतो? तर या म्हणते फक्त न्यूमरेटरला होतो. प्लीज मला सांगा बाकीच्यांना काय वाटतंय? ओनली 8 ला होतो. 480 हा दोघांना मल्टिप्लाय होत नाही. बरोबर आहे? येस, फक्त वरती होतो. ओके, चुकून काही स्टुडंट दोन्हीला मल्टिप्लाय करतात. नाही, तो फक्त न्यूमरेटरचा आहे. इट मीन्स दॅट हा जो डिनॉमिनेटर आहे मी इकडे शिफ्ट करते की 480 इंटू 8 आणि इकडे 3 इंटू x² मायनस 8x. क्रॉस मल्टिप्लिकेशन काइंड ऑफ. 480 into 8 and 3 into x² minus 8x. Now just simplify that. What you can do you know? Or else you can do like this also, that you can take this 3 here. Don't multiply 3 inside the bracket. Take this 3 here. So that will be 480 into 8 upon 3 is equal to x² minus 8x. So this will be 3 1s are 3, 3 6s are 18, 160. 168s are 1280 is equal to x² minus 8x. So x² minus 8x minus 1280 equal to 0. This will be your quadratic equation. See, it is up to you how you calculate. काही जण 3 upon 480 आधीच इकडे घेतील, 480 आधीच इकडे घेतील आणि नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतील. ओके, बाय एनी वेज यू कॅन सॉल्व इट. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड बघूया. त्यात पण वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. परत सॉल्व्ह केली का आदित्य? 4.2 आपण बघूया, ज्यात फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. .3 has so many word problems. Yes. चलो then, मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. बाय, टेक केयर. गुड नाइट.